नमस्कार. मी सर्वांना वेलकम करते, स्वागत करते. तुम्ही सर्व रेग्युलर येत आहात, अभ्यास करत आहात, याचा मला खरंच खूप मनापासून आनंद होतो. आणि एक म्हणजे मला एक प्रकारचं म्हणजे एक असं प्रोत्साहन मिळतं, की चला आपला ऐकणारं किंवा समजणारे आहेत. आणि जेव्हा समोरचे समजणारे किंवा ऐकणारे असतील ना, तर मजा काही वेगळाच असतं. हे तुम्हालाही माहिती आहे, है ना? तर आज आपण बोलणार आहे इतरांचा स्वीकार. कालपर्यंत आपण म्हटलं होतं स्वतःचा स्वीकार करायचा आहे आपल्याला, की मी अशी आहे, मी तसा आहे. ही सुरुवात तर स्वतःपासूनच करायची आहे आपल्याला. तर स्वतःलाच जर आपण स्वीकार नाही केला तर आपण इतरांना कसं स्वीकार करणार, हो ना? तर म्हणून कालचे पॉइंट्स आपले सगळे स्वतःला स्वीकारण्याचे. सगळ्यात मोठं त्याच्यात होमवर्क होतं, की तुम्ही आरशामध्ये बघा. आरशामध्ये स्वतःला बघा आणि स्वतःला म्हणजे त्या एक मिनिट मी याला हे करून टाकते. हा. आणि स्वतःशी स्वतः बोला. स्वतःला सांगा की मी कोण आहे. बरं. आणि स्वतःला जसं आहे तसं स्वीकारा. तुमच्या शारीरिकरित्या, मानसिकरित्या किंवा भौतिकरित्या किंवा मग आध्यात्मिकरित्या. ही आध्यात्मिकरित्या म्हणजे तुम्ही जो काही इथे तुम्ही करायला आले, तुमचं जे काही वर्क आहे ते तुम्ही आनंदाने करताय आणि त्या गोष्टी तो करवून घेतोय तुमच्याकडनं. कितीही तुम्ही बोला की मी हे केलं, मी हे केलं, मी ते केलं, नाही होऊ शकत तसं तुमच्याने. तो करवणाराच असतो. तुम्ही म्हणता मी हे बघितलं, मला हे दिसलं, मला ते, पण त्यावेळेस तिथे असणं, तुमचे डोळे उघडे असणं आणि तुमचं लक्ष त्या जागी जाणं, म्हणजे हे कोणीतरी करतंय आतून, तुमची प्राणशक्ती करतेय. डोळा फक्त तुमचं शरीर फक्त माध्यम आहे. तर जे दिसायचं होतं ते दिसलं. त्याच्यासाठी त्या ब्रह्मांडाला पूर्ण हे करावं लागतं, ऍडजस्टमेंट करावं लागतं सगळं. तर त्या गोष्टीचा स्वीकार म्हणजे स्वतःला स्वीकार. पहिला स्वतःला स्वीकार करा. तर आज आपण बोलणार आहे इतरांचा स्वीकार करायचा आहे. आणि इतरांचा स्वीकार का करायचा? स्वतःचा स्वीकार करायचा तर स्वतःची उन्नती करण्यासाठी, स्वतःला जाणून घेण्यासाठी. आणि इतरांचा स्वीकार का करायचा? तर आपण आहोत सामाजिक प्राणी. आपण एकटं नाही जगू शकत. आपण जे काही भाषा पण बोलतो किंवा जे काही करतो हे सगळं आपल्याला समाजाने, आपल्या आईवडिलांनी, आपल्या इतर परिस्थितीने आपल्याला शिकवलेलं असते. त्यामुळे इतरांचा स्वीकार करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे, जेवढी स्वतःला स्वीकारण्याची गरज आहे. म्हणजे आपले सामाजिक, आपले कौटुंबिक संबंध टिकवण्यासाठी हा खूप महत्वाचा भाग आहे, इतरांना स्वीकारणं. त्याच्यातले मुख्य मुद्दे म्हणजे पहिला मुद्दा हा आहे की प्रत्येक माणूस वेगळा आहे, हे समजून घ्या. प्रत्येक माणूस वेगळा आहे. म्हणजे आपल्या पोटाच्या आतमध्ये बाळ असतो ना, त्याला त्याचं हात पाय हलवण्याचं स्वातंत्र्य हा निसर्गानेच दिलेला आहे. तुमचेच म्हणजे तुमचंच खातो, तिथेच तो शी सू करतो, सगळं तुमच्या मार्फत तुमचंच ब्लड घेतो, तुमचीच एनर्जी, तुमचीच प्राणशक्ती सगळं त्याच्यामध्ये असते. पण तरी पण त्याची क्रिया डिफरंट असते. तुम्ही त्याला कितीही म्हणा की अरे मला पोटात दुखते, नको तू लाथ मारू, इकडून नको असा फिरू, शांत बस, थोडा वेळ राहा, नाही होऊ शकत ते. नियतीने तयारच तसं केलेलं आहे की प्रत्येक माणूस हा वेगळा असतो. मग जेव्हा तुमच्या पोटाच्या आतमधलं बाळ जर तुमचं ऐकू शकत नाही, तर तुम्ही दुसऱ्यांच्या पोरांना तुम्ही म्हणजे आपले संस्कार देऊ शकता किंवा त्यांना म्हणजे अपेक्षा करू शकता. म्हणजे जसं नवऱ्याकडून किंवा याच्याकडून आपण म्हणतो, है ना, की हा असा वागत नाही, ते तसं करत नाही, तो तसा येत नाही, किती कंप्लेंट. मला तर एका मॅडमने विचारलं होतं की मी ग्रँड मास्टर झाली रे की ग्रँड मास्टर, तर माझा नवरा बदलेल का? प्रिन्सिपल मॅडम होत्या त्या. तरी सुद्धा म्हणजे पहिला प्रश्न म्हणजे ग्रँड मास्टर जर मी केलं आणि माझा नवरा बदलेल तर मग मी ग्रँड मास्टर करते, नाही तर मला काही अर्थ नाहीये त्याला, मग माझंच करते एवढं 3 डिग्री पर्यंत. मला असं वाटलं की जसं म्हणजे कम्प्लिटली म्हणजे सब डाल दिया यार कचरे में. जे पण आतापर्यंत मी शिकवलं ते सगळं कचऱ्यात टाकल्यासारखं म्हणजे मला हे झालं होतं की काय मी शिकवू, कसं शिकवू, यांना काय सांगू मी आता. तर याच्यापेक्षा अजून दुसरं उदाहरणच नाही की आपल्या पोटचं बाळ आपण नाही बघू शकत किंवा नाही आपण त्याला बदलवू शकत, तर आपण दुसऱ्यांना कसे करू शकतो. तर आपण म्हणजे
प्रत्येक माणूस हा वेगळा आहे, वेगळ्या डायरेक्शन आहे. जरी आपण एका ह्याच्यात म्हटलं की बघ ती बघ दूर बघ ते कसं दिसतंय एखादा सीन किंवा जरी आपण एका ह्याच्याने बघत असेल तरी पण डिफरंट थोडा तरी अँगल बदलला असतो. त्याची नजर काहीतरी वेगळं पाहत असते, तुमची नजर काहीतरी वेगळं पाहत असते. आणि जेव्हा नातेसंबंधात किंवा याच्यामध्ये तर बिलकुल तो डिफरंट समोरून बघत असतो. म्हणजे तुम्हाला काय दिसतं, त्याला काय दिसतं तुम्ही सांगूच नाही शकत. कारण आपणच आपली पाठ नाही बघू शकत तर दुसऱ्या माणसाचं आपण कसं समजू शकणार आहे? आणि आपली अपेक्षा जी आहे ती दुसऱ्यांची अपेक्षा नसू शकते. काहीच म्हणजे सारखी असूच शकत नाही आपल्या एकमेकांच्या सगळ्यांच्या अपेक्षा. हे मान्य करणं, हे स्वीकार करणं म्हणजेच इतरांना स्वीकार करणं पहिलं पॉइंट आहे हा. दुसरा पॉइंट असतो आहे की त्यांच्या चुका किंवा त्यांचा स्वभाव जो आहे तो मान्य करणं. ज्यांना जसं दिलेलं आहे स्वभाव म्हणजे स्वतःचा भाव व्यक्त करणारी ही एक प्रकारची मशीन आहे. ही शरीर म्हणजे मशीन आहे. मिनिंग मेकिंग मशीन म्हटलेलं आहे त्याला लँडमार्क मध्ये. मिनिंग मेकिंग मशीन. मिनिंग म्हणजे जे काही आपल्याला दिसतं त्याला आपण मिनिंग लावतो. आणि मेकिंग म्हणजे लावणं, मिनिंग अर्थ लावतो. आणि ती मशीन आहे. मशीन कशी ऑटोमॅटिक छापते. तुम्ही जे तिला लिहून दिलं जसं आता जे काही टायपिंगचं वगैरे काय असेल जसं तुम्ही छापले तसंच छापलं जातं. काही फरक नाही पडत. त्या मशीनला काही हावभाव समजत नाही की अरे इथे काय लिहिलं, कंस लिहिलं की कसं लिहिलं, काहीच नाही समजत. टिंब इथे द्यायचं होतं की इथे द्यायचं होतं हे त्याला नाही समजत त्या मशीनला. तो कंस लिहेल आणि तुम्हाला पाहिजे होतं की कसं करायचं आणि कंस करायचं. एका टिंबाने आपले भाव बदलतात. त्या मशीनला काय माहिती आहे ना तुमचे काय भाव आहेत आणि कोणतं काय. सेम तसंच आहे की त्यांच्या चुका आणि त्यांचा स्वभाव हा मान्य करण्याशिवाय काहीही तथ्य नाही. जसं मी माझी म्हणजे मिनिंग मेकिंग मशीन आहे, मिनिंग मेकिंग मशीन आहे माझं शरीर, तसंच ते शरीर सुद्धा मिनिंग मेकिंग मशीन आहे. मिनिंग मेकिंग मशीन म्हणजे प्रत्येक गोष्टीला प्रत्येक डायरेक्शनला अर्थ लावणं. माझा अर्थ वेगळा असू शकतो, त्यांचा अर्थ वेगळा असू शकतो. तर त्यांच्या चुका किंवा त्यांचा स्वभाव जे काही आहे ते मान्य करणं. कोणीही परिपूर्ण नाही ह्या जगात. मीच नाहीये तर मी दुसऱ्यांकडनं कसं अपेक्षा करू की त्यांनी परिपूर्ण राहायला पाहिजे, त्यांनी समजून घ्यायला पाहिजे होतं. त्यांना एवढंच नाही समजत का? कमालच आहे. कसं उठावं, कसं बसावं, कसं बोलावं हे सुद्धा समजत नाही. आपण बोलतो ना किती सिम्पली बोलतो, पण नाही समजत ना. त्यांचा स्वभाव आहे तो नाही समजण्याचा किंवा त्यांना ती परिपूर्णता नाही आलेली आहे, त्या गोष्टीत नाही समज आलेली आहे. कोणाला खूप अतिमान करणं, छोट्या छोट्या गोष्टीला खूप कौतुक करणं जमतं. कोणाला मोठ्या मोठ्या गोष्टी ते साधं वाव शाबाशी म्हणायला जमत नाही. नाही जमत. स्वभाव आहे त्यांचा तो. आपणही परिपूर्ण नाहीये, तोही व्यक्ती परिपूर्ण नाहीये. तर हे मान्य करणं म्हणजे इतरांना स्वीकारणं. आता तिसरा पॉइंट आहे की त्यांना म्हणजे समोरच्यांना बदलण्याचा हट्ट सोडणं. आपण आपल्या मुलांनाच बदलायचा प्रयत्न करतो की अरे बाबा तू असा झाला तर कसं होईल तुझं, असं तसं, तू बदल, तू हेच कर, हे सोड, तू नाही बदललं तर मी असं करून टाकेल. इव्हन म्हणजे आपण बरेचसे लोक तर मरण्याची धमकी देऊन देतात. समोरच्या व्यक्तीला बदलण्याचा हट्ट इतका करतात की मी मरून जाईल. तर असं नाही होत. हे बदल तेव्हाच घडतो जेव्हा माणूस स्वतः त्याची इच्छा असते बदलण्याची. आज माझ्या म्हणजे इतका ऍडव्हर्टाइजमेंट किंवा एवढं लोक जुडतात आहेत पण येतात मात्र तेच 20-22 लोक आपले रोजचे. तर मी कितीही माझं हे करेल की अरे या, अरे करा करा, अरे खूप छान आहे तुमचं आयुष्य, किंवा माझ्या मनामध्ये खूप इच्छा आहे तुम्हाला खूप सुंदर काहीतरी सांगायचं, तुमचं आयुष्य खुश खुश राहावं असं. पण तेव्हाच बदल होईल जेव्हा तुम्ही स्वतः त्याच्यासाठी प्रयत्न कराल. तर हा हट्ट सोडायचा आहे. दुसऱ्यांच्या चुका किंवा स्वभाव मान्य करायचं हे तर झालंच होतं. कोणीही परिपूर्ण नाहीये हे समजून घ्यायचंय. तिसरा पॉइंट होतं की त्यांना बदलण्याचा हट्ट सोडायचा आहे. कारण आपण आपल्या सगळ्यात मेन म्हणजे आपण आपल्या स्वभावाला किंवा आपल्याला ना बळी जातात आपले मुलं, आपल्या घरचेच लोक जास्त जातात. कारण आपल्याला त्याच्याबद्दल माहिती नाही आणि आपल्याला वाटतं की आपण त्यांच्या भल्यासाठी करतोय.
बिलकुल करतोय. लहानपणापासून त्यांना. येस, आवाज येतोय का? आता आवाज येतोय ना माझा सगळ्यांना? येस. हा. तर आपण जे करतोय ते असं आपल्याला वाटतं की आपण त्यांच्या भल्यासाठी करतोय किंवा त्यांच्या चांगल्यासाठी करतोय. हे बरोबर बरोबर आहे, चांगल्यासाठी करतोय, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही अगदी हट्ट करून बसणार आहे किंवा तुम्ही त्यांना धमकी देणार किंवा ते करणार, असं नाही होत. तर बदल तेव्हा होतो जेव्हा तुम्हाला म्हणजे तुमच्यामध्ये जेव्हा इच्छा तयार होते, इच्छा म्हणजे स्वतः इच्छा होते तेव्हा आपल्यामध्ये बदल होतो. हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर मग पॉइंट आहे. येस येस, ओके. तर त्याच्यानंतरचा पॉइंट आहे जजमेंट न करणं. जजमेंट न करणं म्हणजे काय होतं की कोणाला म्हणजे आपण आपलं जर समजा ऐकलं नाही त्यांनी, तर आपण त्यांना सरळ सरळ जजमेंट करून टाकतो की तो तसाच आहे, तो न ऐकतच नाही, तो असाच आहे, तो तसाच आहे, है ना. किंवा प्रत्येक वेळेस आपण म्हणजे त्यांना असं एक प्रकारचं म्हणजे टीका टीका टिप्पणी करणं चालू करून देतो. पण त्याला टीका टिप्पणी न करता त्यावेळेस त्या जागी त्याला योग्य मांडणं की ठीक आहे, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते, प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता वेगळी असते, प्रत्येकांना म्हणजे एक काय म्हणतात त्याची वेळ तशी वेगळी वेगळी असते, ती आपण नाही समजू शकत कधी कधी. तर त्यामुळे त्यांना जजमेंट आणि विशेषतः म्हणजे जेव्हा वयाचे मोठे होतात ना मुलं, आपल्या बरोबरीचे होतात किंवा एक समज येते, तर त्यांना तो एक त्यांचा एक स्पेस देणं खूप गरजेचं आहे. आपण काय करतो लग्न झाल्यानंतर सुद्धा म्हणजे त्याच्या सुनेला कंट्रोलमध्ये ठेवणं, तर जावयाला कंट्रोलमध्ये ठेवणं, सगळ्यात म्हणजे लोकांना माझं का ऐकत नाही लोक, ह्या पद्धतीत आपण वागतो. तर असं नसतं इथे. म्हणजे सगळ्यात छोटं बाळ म्हणजे आपल्या पोटातलं बाळ, तो सुद्धा तुमचं ऐकत नाही म्हणजे तो नेचरच्या हवाली असतो, तो नेचरचं असतं सगळं काही. आपणही ती कठपुतली आहे, हे लक्षात ठेवा. आणि कोणी तुमचं ऐकतोय म्हणजे तो नेचर तो त्याच्याकडनं ऐकून घेतोय. कठपुतलीचं तुम्ही पाहिलं असेल ना डान्स, कसं आहे तो, तर ते दोघं एकमेकांना हे करतात, पण खरंच ते दोघं एकमेकांना म्हणजे किंवा ते लढाई वगैरे दाखवली असेल, पाहिलं असेल तुम्ही लहानपणी कदाचित, तर आजकाल तुम्ही बघितलं नाही. पण लहानपणी यायचं आमच्या शाळेत वगैरे असं. तर ते असे तलवारी, शिवाजी महाराज, शहाजी राजा वगैरे असे जे कोणी असतं ना, औरंगजेब यांची भांडणं, यांचे तलवारबाजी वगैरे दाखवायचे आणि वरून ते बोट चालवायचे त्यांची. सेम तसंच आहे की वरून बोट चालवणं म्हणजे वरून तो ब्रह्मांड, तो नाच नचवून राहिला आपल्याला आणि आपण त्या कठपुतलीतले कपडे वगैरे घालून आपण नाचतोय आणि आपल्याला वाटते आपणच जिंकतो, आपणच लढाई करतो, आपणच असं करतोय. ऍक्च्युअली काहीच जजमेंट नाही करता येत तुम्हाला त्याच्यावर. की त्याने फक्त एवढंच समजून, ही समज आहे आपल्याला, ही समज डेव्हलप करायची आहे आणि समज आपल्या शांतीसाठी, समजसाठी, आपल्या प्रगतीसाठी आपल्याला करायचं आहे. कोणाला दाखवायची गरज नाहीये की मी किती हुशार आहे आणि किती समजदार आहे, काही गरज नाहीये. तुम्ही जितक्या लवकर समजून घेतलं ना, तितकं तुम्हाला आतून शांत आणि आत्मविश्वास पण वाढतो. आत्मिक शांती मिळते आणि आपला आत्मविश्वास वाढतो. आणि आपण कशासाठी जगतो आहे किंवा ह्या धर्तीवर कशासाठी जन्म घेतलाय हे समजायला लागतं तुम्हाला. आणि उगाच खुश खुश वाटते, म्हणजे कितीही परिस्थिती कठीण येऊ काही हो, पण आपोआप तिथून मार्ग मिळतात. कारण आपण स्वतःला ढिलं सोडलं ना, त्या म्हणजे बाहुलीने जसं ढिलं सोडलं तर तो कसं मजा येते ना त्याला. जर ती बाहुली स्टिफ राहिली किंवा कुठेतरी लटकली समजा, तर तो सोडूनही देऊ शकतो बरेचदा तो, म्हणजे कठपुतलीवाला. किंवा मग जबरदस्तीने घेईल तिला, काढून टाकेल, फेकून देईल, नाही तर हा ठीक कामाची नाही म्हणून टाकून देतो. सेम तसं आहे आपलं आयुष्य. तर त्यामुळे दुसऱ्यांवर टीका टिप्पणी करण्याची गरज नाही आहे. तो त्याच्या जागी त्याच्या वेळेवर त्याच्या डायरेक्शननी तो योग्य आहे. काहीतरी त्याच्यावर घडतं आहे, काही ना काहीतरी होत आहे, त्याच्यामुळे तो तसा मानतो आहे. हा, त्याच्या योग्य आहे ही पहिली स्टेप आहे, म्हणजे स्वीकारण्याची पहिली स्टेप आहे. त्याच्यानंतर मी असं नाही म्हणत आहे की कोणी आपल्याला अन्याय करतो तर तो त्याच्या ठिकाणी योग्य आहे, करू द्या त्याला. स्वीकार करा पहिल्यांदा. नुसतं जजमेंट करायचं, अरे याचा स्वभावच असा आहे, याचा खानदान तसं आहे, याचा हेच तसं आहे, असं बोलायची गरज आहे. हा, होऊ शकते सायकोलॉजिकली काही प्रॉब्लेम असेल किंवा त्याचा काहीतरी प्रॉब्लेम असेल, तो प्रॉब्लेम आपण कसा सोडवू शकतो का, किंवा त्याला कशी मदत करू शकतो का, त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. हे नंतरचे दरवाजे आहेत, नंतरचे स्टेप्स आहेत ह्या.
आणि समजा तुम्ही नाही करू शकत असाल, तर मग इनफ इज इनफ, म्हणजे तिथे थांबवा, तुम्ही तुमचा रस्ता बदलवा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचं याचा अर्थ असा नाही, स्वीकारणं म्हणजे हे नाही की तुम्ही अन्याय सहन करा. हे लक्षात घ्या बरं का, मध्यम मार्ग नेहमी काढायचा आपल्याला. तर अशा पद्धतीचा हा चौथा पॉइंट आहे की जजमेंट न करणं, टीका न करता त्यांना त्यांच्या जागी योग्य मानणं आणि आपण आपला मार्गक्रमण करणं. पाचवा पॉइंट आहे की आपल्याकडून प्रेम वाढवणं. तुम्ही जसं स्वीकार केला तसं संबंध गोड होतात, म्हणजे चांगले होतात. तर प्रेम वाढवणं म्हणजे कसं, की तो असा करतो तरी पण आपण जे रेकी देतो, रेकी देतो म्हणजे काय, प्रेम देतो, आशीर्वाद देतो, शुभकामना करतो, मंगल गाथा गातो आपण त्यांच्यासाठी किंवा मंगल कामना करतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. आणि तिथे आपल्याला म्हणजे राग करणं की हा असाच आहे तसाच आहे, मला बिलकुल एक टक्का आवडत नाही, याच्याकडे बघावंसं वाटत नाही, वगैरे वगैरे जी काही आपण टीका टिप्पणी करतो, याला काही अर्थ नाही. कारण ह्या गोष्टी आपल्या आतमधूनच निघतात ना, तर आपल्या आतमध्येच त्या रुजून राहतात. आणि त्याचा इम्पॅक्ट किंवा त्याचं जे काही वाईट म्हणजे असर होतो, तो आपल्यावरच अल्टिमेट होतो. त्याला म्हणजे दुसरं मार्गच नाहीये. तुम्ही जितक्या लवकर समजून घ्याल तितक्या लवकर तुमचं लाईफ बदलेल. आता एक उदाहरण मी सांगते, जसं म्हणजे आईला मुलगा अभ्यास करत नाही, तर तो त्याचा अभ्यास न करण्याचा स्वभाव किंवा टाळमटाळ करण्याचा स्वभाव त्याला आवडत नाही, त्या आईला आवडत नाही. ती नेहमी त्याला रागवणं, त्याला हे करणं, त्याला पनिशमेंट देणं, त्याला हे देणार नाही, तसं देणार नाही, धमकी, हे ते, हे सगळं माहिती आहे की हे आपण आई आहे, आईच्या म्हणजे त्याच्या भल्यासाठीच करते आहे, ते आहे. पण जर तुम्ही असं सतत केलं ना, तर तो नाही बदलणार. तो उलट ते जे तुम्ही त्याला रागवत आहे, ते रागाचं म्हणजे आवेग आहे, तो त्याच्यापर्यंत पोहोचेल जास्त. त्याला तेवढी समज नाहीये की तुम्ही त्याच्या चांगल्यासाठी बोलत आहात. है ना? तर त्यामुळे आपल्याला आपली समज कशी डेव्हलप करायची, की मला माझ्या मुलाला कोणत्या गोष्टीचा म्हणजे फ्रिक्वेन्सी, एनर्जी फ्रिक्वेन्सी पोहोचली पाहिजे, त्या पद्धतीने मी त्याला म्हणजे समजवेन. तर तो पहिलं स्टेप म्हणजे तो जसा आहे तसा मी स्वीकारते. तो नाही अभ्यास करत आहे जास्त, ओके ठीक आहे. पण हरकत नाही, मी आधार देते त्याला. त्याला एवढं बोलायचं की बाळा मी तुझ्या सोबत आहे. त्याला काय आवडतं, आजकाल तुम्हाला सगळ्यांना माहितीये की नुसता अभ्यास केल्याने सगळं काही होतं असं नाही आहे. शिकले सवरले लोक, डॉक्टर्स, इंजिनियर्स, चांगले मोठ्या मोठ्या पदावर गेलेले झाले, इकडे मोटिवेशनल स्पीकर बनले, किंवा एखादं काहीतरी छोटासा बिझनेस काढून त्याच्यातून वर गेले, स्वतः काहीतरी केलं, किंवा काहीच न शिकणारे लोक संत महात्मा झाले यार. शाळेतही गेले नाही तरी सुद्धा सारं जगाचं ज्ञान त्यांना मिळालं. तर अशा पद्धतीने होऊ शकतं. त्यामुळे आपला म्हणजे आई म्हणजे मुलाच्या पाठीमागे एक आधार आहे भक्कम. तर अशा पद्धतीने सुरुवात करायचं, म्हणजे हे सुरुवात झाली तर मुलाच्या मनावरचं दडपण कमी होतं. आणि त्याला दडपण कमी होतं, त्याला एक आधार वाटतो, आईच्या बद्दलचं प्रेम त्याचं वाढतं, आदर वाढतो. आणि मग हळूहळू त्याच्या फ्रिक्वेन्सीमध्ये जाऊन मग त्याला हळूहळू आणायचंय आपल्याला. तर ही गोष्ट आपल्याला कलेने घ्यावं लागतं ह्या गोष्टी. ठीक आहे. तर तुम्हाला आजचं तर होमवर्क हेच राहणार आहे की तुम्ही एखाद्या व्यक्तीला असं बघा, तुमच्या घरातच म्हणा किंवा तुमच्या अगदी जवळचं कोणीतरी असेल, की त्याला तुम्ही बदलायचा प्रयत्न खूप प्रयत्न केला बदलण्याचा. पण आता याच्यानंतर जी समज आली, त्या समजला उपयोग करून तुम्ही त्याला जसं आहे तसं स्वीकारायचंय. ठीक आहे. पण एक मात्र अट ही आहे की जसं आहे तसं स्वीकारायचं, म्हणजे कोणी तुमच्यावर खूप अन्याय करत असेल तर प्रतिकार करू नका किंवा तुम्ही अन्याय सहन करत राहा, मार खात राहा, असं होत नाही. जसं मी माझ्या ह्याच्यात केलं, मी पण हे जेव्हा समजले तेव्हा मला पहिले काय वाटलं की मी स्वीकार करते, मला त्याने लुटलं, त्याने मला असं केलं, पैसे गेले, जाऊ दे, ठेवून दे, मी माझा मार्ग बदलवते, आणि बदलवला आणि मी कमवले पण. पण जेव्हा मला पोलिसांनी सांगितलं की तुम्ही जर तेव्हाच त्याच्याबद्दलची कंप्लेंट केली असते, तर आज एवढे 50 लोक अजून फसले नसते.
तर मला सामाजिकरित्या त्याची कंप्लेंट करणं जरुरी होतं. जरी मी माझा माइंडसेट बदलवला, आध्यात्मिकतेने मी त्याला माफ केलं किंवा त्याला सोडलं, मी माझ्या प्रगतीवर लक्ष दिलं, पण तरी पण सामाजिकरित्या मला ते गोष्ट करणं आवश्यक होतं. हे समजून घ्यायचंय आपल्याला, ठीक आहे. आणि तरी पण जरी मी कंप्लेंट मग नंतर केली, पण तरी पण मनात मात्र एकच होतं, करुणाभाव होतं, की याला समज येऊ. बघूया, जेव्हा येईल तेव्हा येईल, नाही येईल तर नाही येईल, काय प्रॉब्लेम होतो. पण मला तर शांती मिळते. हो ना. तर अशा पद्धतीने आपल्याला मध्यम मार्ग काढायचा हे लक्षात घ्या. तर नक्कीच एवढं होमवर्क करा की तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल बघा तुमच्या आजूबाजूला, त्याला तुम्ही बदलण्याचा खूप प्रयत्न केला असेल आतापर्यंत. पण आता मात्र मनातल्या मनात जाऊन असं बोलायचं नाहीये त्याला, की अरे मी तू जसा आहे तसा स्वीकारतो, हसतील लोक, तसं नाही करायचं. हे आपल्या मनाला, आपल्या स्वतःला बोलायचंय, की मी तू जसा आहेस तसा मी स्वीकारते, पण मी मात्र तुझा आधार आहे. तर अशा पद्धतीने करून तुम्ही जर रेकी शिकले असाल तर रेकी द्या आणि त्याला स्वीकार करा त्याच्या ह्याच्यात. ठीक आहे. तर आता आपण एक मेडिटेशन करूया. तर शांतपणे बसा. एक मिनिट मी शेअर करते. हा, शांतपणे बसा, डोळे बंद करा. तुमचा श्वास येतो आहे, श्वास जातो आहे. श्वास येतो आहे तेव्हा एक सुंदर गोल्ड सोनेरी प्रकाश तुमच्या शरीरामध्ये एंट्री करतो आहे, येतो आहे. साऱ्या शरीरामध्ये आपला लख्ख प्रकाश पाठवतो आहे, पसरतो आहे. आणि जेव्हा श्वास सोडता तेव्हा आतली जी काही निगेटिव्हिटी असेल, अस्वीकार करण्याची, ब्लेमिंग, कंप्लेंटिंग करण्याची, ती सारी निगेटिव्हिटी बाहेर निघते आहे. इतरांचा स्वीकार, आजचा आपला विषयच आहे इतरांचा स्वीकार. आपले संबंध, आपले सामाजिक, आपले कौटुंबिक संबंध टिकवण्यासाठी हा खूप महत्वाचा भाग आहे. आपल्या जशा अपेक्षा आहेत तशा इतरांच्या अपेक्षा असू शकतात, आणि आपल्या आणि इतरांच्या अपेक्षा सारख्या असू शकत नाही. हा ब्रह्मांडीय नियम आहे, निसर्गाचा नियम आहे. कोणीही या जगात परिपूर्ण नाही, अगदी मी सुद्धा नाही. प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा आहे, प्रत्येकाची दृष्टी वेगवेगळी आहे. आपण स्वतःच आता ह्या क्षणाला जे पाहिलं, दुसऱ्या क्षणाला तेच बघू असं सांगू शकत नाही. तर दुसरा कसा बदलेल? तर त्यांना बदलण्याचा हट्ट सोडायचा नाही. बदल तेव्हाच होतो जेव्हा माणूस स्वतः इच्छितो.
प्रत्येकांची वेळ असते, प्रत्येकांची वेळ असते. कितीही तुम्ही म्हणाल की मी त्याच्या भल्यासाठी बोलते आहे, मला दिसत आहे तो दरीत कोसळतो आहे, तरी सुद्धा नाही. जोपर्यंत त्याची एनर्जी स्वतःची इच्छित इच्छित इच्छा करणाऱ्याची एनर्जी तुमच्या एनर्जीशी मॅच होणार नाही, तोपर्यंत तुम्ही काहीही सांगू शकत नाही. ह्या गोष्टीचा आपल्याला स्वीकार करायचा आहे. दुसऱ्यांवर टीका न करता त्यांना त्यांच्या जागी योग्य आहे हे मानणं म्हणजेच प्रेम करणं. प्रेम करणं म्हणजे मी म्हणते तसं वागणं नव्हे. प्रेम करणं म्हणजे स्वीकार. तू जसा आहेस तसा आहेस. स्वीकार करणं. स्वीकारातूनच संबंध गोड होतात. एखाद्या व्यक्तीचं नाव मनात आला, ज्यांना तुम्ही स्वीकारत नाही आहे. तुमच्या मनात राग आहे, कंप्लेंट्स आहेत, किंवा तुम्हाला त्रास होतोय त्या व्यक्तीपासून. त्या गोष्टी तुम्ही स्वीकारत नाही आहे. असं बदलायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे, हे बरोबर आहे, ते बरोबर नाही. हे तुमच्यासाठी आहे, त्या व्यक्तीसाठी नसेल ना. अशा वेळेस आपण त्या व्यक्तीला स्वीकारत नाही. त्या व्यक्तीचं नाव मनात घ्या, लंब गहरा श्वास आत घ्या आणि मनात हळूच म्हणा, तू जसा आहेस तसं मी स्वीकारते किंवा स्वीकारतो. तू जसा आहेस तसा मी स्वीकारते. मी तुला आधार देते. तुला बदलण्याचा प्रयत्न केला, पण मी आता तुला स्वीकारते. तू जसा आहेस तसा आहेस, मी तुला स्वीकारते. स्वतःला हलकं वाटू द्या.
एकदम रिलॅक्स सोडून द्या. दुसऱ्यांना स्वीकारणं म्हणजे त्या ब्रह्मांडासोबत एकरूप होणं आहे. नक्कीच आता वातावरणाप्रती जागृत व्हा आणि दोन्ही हात डोळ्यांवर ठेवून हलकेच डोळे उघडा. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.